त्यावेळेस त्याचा विषय आपण मांडलेला आहे की देवाशी एकरूप होणं याला काला म्हणत नाहीत. पाण्यात पाणी मिसळलं तर त्याला काला म्हणतात का? मुरमुऱ्यात मुरमुरेच मिसळले त्याला काला म्हणतात का? नाही. दही आणि मुरमुरे एकत्रित झाले तेव्हा काला होतो. ते मुरमुरे आणि दही एकत्रित झाल्यावर चव वेगळ्या प्रकारची निर्माण होते, हे खरं आहे. दोन्हीला पुन्हा वेगळं करता येत नाही. पुन्हा दही बाजूला आणि मुरमुरे बाजूला करता येतात का? इतकं एक व्हावं लागतंय. पण दही म्हणजे मुरमुरे होत नाही आणि मुरमुरे म्हणजे दही होत नाही. ते भेद ठेवून एक होतात, हे काला आहे. विठाल विठाल. मी मागेही बोललो असेल कदाचित, जीव ब्रह्माचं ऐक्य होणं काला होतच नाही. जीव आणि ब्रह्म एक होणं म्हणजे पाण्यात पाणी मिसळल्यासारखं आहे. म्हणजे त्याच पदार्थात तोच पदार्थ मिसळणे. आणि काल्यात तसं होत नाही. काल्यात दोन पदार्थ एकत्रित येतात, एकरूप होतात, पण आपलं अस्तित्व नाही नष्ट होत. विठाल विठाल.